हॅलो, मी संजीवनी आणि आज अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता मी दारासमोर रांगोळ काढणार आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून घेणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. इथे ना उंबरठा पाण्याने धुवून आणि पुसून घेतला. त्यानंतर त्यावरती हळदीचं लेपन लावून घेतलं आणि हळदी कुंकू लावून उंबरठा पुजला. इथे ना देवघर स्वच्छ पुसून घेतलं आणि देव पण स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर देवपूजा केली, त्यांना फुलं वाहिली. तर मी इथे आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवणार आहे. आज अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याचा रस, पुरणपोळी, आमटी, भात, कुरडे, पापड, भजे. तर केस अजून बोललेच आहेत, विंचरलेलं नाही. तर आता इथे पहा, मी आमटीसाठी साहित्य घेतलेलं आहे. तर काय काय घेतलं ते दाखवते तुम्हाला. तर इथे ना कांदा, कोथिंबीर, खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे. आणि हे ना पुरण केलेली थोडंसं डाळ आहे. तर चला आता हे भाजून घेऊया आपण तव्यावरती. आता याच्या तव्यावरती इथे ना खोबरं आपलं भाजलेलं आहे. आता मिरची, लसूण, अद्रक टाकून घेते. छान असं भाजून घ्यायचं. टाकून घ्यायचा आणि लालसर चांगला भाजून घ्यायचा. इकडे ना कांदा भाजत आहे, तोपर्यंत इकडे भात टाकलेला आहे शिजायला. आणि इथं ना पीठ मळून घेतलेलं होतं आणि पुरण पण केलेलं आहे. तर हे पहा पुरण. आता हे मसाला वाटून घ्यायचा आमटीचा. तर इथं ना मिक्सरमधून वाटून घेतलं आमटीचं. आता फोडणी देऊया. तर इथे कढई गरम झालेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर मसाला, त्यानंतर हे वाटून घेतलेलं टाकायचं. अजून पाणी टाकून घ्यायचं थोडंसं. इथे ना शुभांगी भजेचं पीठ मळून घेते. मला हाताला थोडंसं माझ्या प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ती भजेचं पीठ मळते. तर इथे कांदा तिने असा उभा चिरून घेतलेला आहे बारीक. आणि त्यानंतर इथे हिरवी मिरची,
हिरवी मिरची, लसूण, मीठ, जिरं आणि ओवा बारीक करून घेतलेला आहे. ते त्यामध्ये ॲड करून घेते ना. तर बेसन पीठ किती टाकायचं? 2 वाट्या. 2 वाट्या टाक. तर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची. आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं. टाक पाणी थोडंसं. इकडे ना पापड्या वगैरे काढल्या होत्या तळायला. तर हे पहा, तांदळाच्या पापड्या आहेत ह्या, तांदळाचे खिच्चे. त्यानंतर हे गव्हाच्या पापड्या येतात आणि हे कुरडया आणि ज्वारीच्या पण पापड्या त्यामध्ये. हे साबुदाण्याचे पापडे. मी ना इथे पापड्या तळत आहे. हे तांदळाचा खिच्चे आहे ते किती फुटत आहे. तर इथे ना आपलं सर्व काही तयार होतं. पुरणाची पोळी, कुरडई, पापड आणि रस, आमटी आणि भातात त्याचं ताट केलं देवाला नैवेद्यासाठी. आणि देवाला नैवेद्य ठेवला.